दरम्यान मुक्ताईनगरच्या पराभवावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्यात। मुक्ताईनगरच्या पराभवाची जबाबदारी रक्षा खडसेंनी स्वीकारली आहे। पराभवाला भाजपचे नेते जबाबदार आहेत। एकनाथ खडसेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपच्या पराभवाला खडसे परिवार जबाबदार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केलाय। आम्ही पराभव स्वीकारतो आणि कारण की शेवटी जनतेने जो काही कौल दिलेला आहे त्याच्याशी मी सहमत आहे। ज्याच्यात कुठे दुमत नाही। 17 पैकी 4 जागा भाजपच्या इथे निवडून आलेल्या आहे आणि ही निवडणूक मी स्वतः जबाबदारी घेऊन या निवडणुकीमध्ये उतरली होती, पण मला तिथं अपयश आलं त्याच्याबद्दल काही माझं मत नाहीये, कारण की शेवटी तो जनतेने दिलेला कौल आहे। मुक्ताईनगरचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव एक त्याचंच प्रतीक आहे। भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि शेवटच्या क्षणाला 2-3 दिवस आधी जेव्हा रक्षाताईच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा वारंवार खडसे नाव घेतलं गेलं, त्यावेळेस मग 2-3 दिवस आधी मी त्यांना मदत केली आणि या संदर्भामध्ये निव्वळ गुंडागर्दीच्या विरोधात मी मैदानामध्ये उतरलो। 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली। तुझं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं। पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा रक्षाताईंबरोबर। त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे ती सुद्धा इकडे भाजपचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली ते लोकांशी। मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे।